नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। स्क्रीनवरती जो गळा दिसतोय त्या गळ्याचा आपण कालही एक पार्ट बनवला आहे। त्याच्यामध्ये आपण पूर्ण गळ्याचं कटिंग शिकवलं आहे। आज आपल्याला स्टिचिंग करायचे। आपण काल बॅक गळ्याचे पार्ट 1 आणि पार्ट 2 केले होते। आपण गळे समोर ठेवून घेतलेत अस्तर आणि ब्लाउज पीसचे। त्याचे फ्रंटचा भाग आपण वरचा भाग घेऊन आपण बॅकचाच वरचा भाग घेऊन पार्ट 1 त्याला आपण वरील बाजूने डाच मारून घेतला आहे, जेणेकरून आपले काठ जे आहे तिरकाच यायला हवा, जसा दिसतोय फोटोमध्ये तसाच, आणि त्याला कुठे गडी वगैरे यायला नको यासाठी आपण त्या पद्धतीने डाच मारून घेतला आहे। कालचा व्हिडिओ अवश्य बघा, त्यात तुम्हाला व्यवस्थित कटिंग कसं करायचं ते कळेल, यात स्टिचिंग कळेल। ब्लाउज पीसवरती अस्तर व्यवस्थित पूर्ण सर्व गळ्याला खालील वरील गळ्याला अस्तर लावून कॅनव्हास लावून घेतला आहे आपण। तो कॅनव्हास लावलेला गळा व्यवस्थित ठेवून टाचन पिनाल लावून आहे तो आकार आहे तसा एकदम व्यवस्थित एकदम परफेक्ट हळूहळू सावकाशपणे जसा आहे तसा शिवत घ्यायचा आहे। शिवून घेताना पूर्ण गळा शिवून घेतल्यानंतर परत चेक करायचे सर्वीकडे आपल्या टिप आली का नाही, आली नसेल तर परत व्यवस्थित टिप मारून घ्यायची। त्यानंतर आतील जो कपडा आहे त्याचा तो कट करून घ्यायचा। वरील गोल गळा आहे तोही शिवून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्याही जो आतील कपडा आहे ब्लाउज पीसचा तो कट करून घ्यायचा। दोन्ही बाजूचे आतील कपडे कट केल्यानंतर शिवणाच्या आतमध्ये छोटे छोटे कट मारून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला जो ब्लाउज पीस आहे तो उलटवणं फार सोपं जाईल। ब्लाउज पीस उलटवतानाही आपल्याला कमी जागेतनं उलटवत असतो, फक्त 1 इंच जागा आहे तिथे, त्यातनं आपण उलटवते। त्यामुळे कुठलीही घाई न करता एकदम सावकाशपणे एकदम हळुवारपणे जो आहे तिथनं आपल्याला जो कपडा आहे एका साईडने उलटवून घ्यायचा आहे आणि हळूहळू उलटवून घ्यायचा आहे। पूर्ण कापड बाहेर निघाल्यानंतर एकदम व्यवस्थितपणे त्याला काय करायचं आहे, जी कुठलं तरी साह्याने आपल्याला पूर्ण जे आकार आहेत ते जसले तसे प्रॉपर बाहेर काढून घ्यायचे। त्यानंतर त्याच्या चारही बाजू शिवून घ्यायच्या आहेत एकदम व्यवस्थितपणे, आणि अस्तरपेक्षा जो वाढीव कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। अस्तरपेक्षा वाढीव कपडा कट करून घ्यायचा आहे आणि जे शिवण आहे आपलं, या बघा या पद्धतीने आपला जो नेक आहे तो उलटवल्यानंतर दिसतो एकदम छान असा। त्याला पूर्ण धारदार आपल्या कुठल्या तरी साह्याने जसा आहे तसा आकार पूर्ण बाहेर प्रॉपर काढून घ्यायचा आणि त्यावरती परत एक जी दाबटीप आहे ती मारून घ्यायची, खालील गोल गळ्याला वरील गोल गळ्यालाही आणि खाली आपला जो गळा आहे त्यालाही, आणि एकदम प्रॉपर आपले जे काठ आहे एकदम छान असे ते आलेले आहेत। या पद्धतीने आपला पार्ट 1 जो आहे तो प्रॉपर रेडी झालेला आहे, पूर्ण एकदम व्यवस्थित। शिवतानाही जे आपला कपडा आतमध्ये कुठे गेला असेल तो व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आणि एकदम छान असं तयार करायचं आहे। एकदम वेल फिनिशिंगचा आपला जो पार्ट 1 आहे तो रेडी झाला आहे। पूर्ण शिवून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण बॅकला प्रेस करून घ्यायची या पद्धतीने। आता पार्ट 2 घ्यायचं आहे आपल्याला। पार्ट 2 घेतल्यानंतरही अगोदर आपल्याला अस्तर घ्यायचं आहे। अस्तर घेऊन बरोबर त्यावरती आपल्याला काय करायचं आहे, फक्त जो आतील गोलगळा आहे त्या गोलगळ्यालाच आपल्याला कॅनव्हास लावायचा आहे। हा आपला पार्ट 2 आहे आणि पार्ट 2च्या बरोबर हे बघा आपण 1-1 इंच जे माप आहे ते वाढीव ठेवलेलं आहे। ते तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये लक्षात येईलच कुठे कुठे आपण वाढीव ठेवलं आहे ते। या पद्धतीने आतील गोल गळ्याला कॅनव्हास लावल्यानंतर जो ब्लाउज पीस आहे तो ठेवून घ्यायचा आहे, त्यावरती अस्तरचं ठेवायचं आहे आणि जिथे आपण कॅनव्हास लावला आहे तो गोल भाग, हा दिया नेक आहे लेटेस्ट ट्रेंडिंग, तो जो खालील पार्ट आहे तो शिवून घ्यायचा आहे गोल, आणि परत त्याच्या आतमध्ये छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि जो कपडा आहे तो उलटवून घ्यायचा। खालीही आपण उलटवू शकलो असतो, पण आपल्याला याला कमरपट्टी लावून घ्यायची, कारण आपण भरपूर गळ्याचे 2 पार्ट केलेले आहेत आणि गळा जो आहे तो हेवी होणार आहे, त्यामुळे खाली कमरपट्टी लावायची, जेणेकरून त्याला ब्लाऊजला बेस असतो, ब्लाऊजला कुठे घडी वगैरे पडत नाही आणि ब्लाऊज वेल फिनिशिंगसह तयार होतो, घातल्यानंतरही छानच दिसतो। त्यासाठी आपण या पद्धतीने फक्त गोलगळा उलटवून घेतो आहे आणि त्यानंतर जो पूर्ण पार्ट आहे खालचा आपला 2 आपण भाग केले त्याचा दुसरा भाग सर्व बाजू शिवून घ्यायचा। अस्तरपेक्षा वाढीव जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा। या पद्धतीने सर्व बाजू आपण
आता एक्स्ट्राच्या ज्या आहेत त्या कट करून घेतल्या आहे. त्यानंतर वरील बाजूने आपण 1-1 इंच जे आहे ते मोजून घेत आहोत. जे आपण अंतर जे आहे ते वाढीव ठेवलं आहे. एका बाजूने मार्क करून घ्यायचं, एकसारखं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. त्यानंतर प्रेस करून दोन्ही बाजूने ते माप बरोबर एकसारखं येतं. त्यानंतर जो वरील पार्ट रेडी आहे आपला, बरोबर ते 1 इंच आपण माप मोजलं आहे त्यावरती ठेवून घ्यायचं. त्याला व्यवस्थित एकसारख्या पिना लावून घ्यायचा. कमरेपासून सुरुवात करायची, कारण कमरेत आपलं सेम यायला हवं. बरोबर छान असा गळा रेडी होतो आहे. असं दोन्ही बाजून पिना मारल्यानंतर शिवतानाही कमरेकडून बाजूने शिवायला सुरुवात करायची. खालील बाजूने एकदा शिवल्यानंतर परत रिपीट द्यायचं, म्हणजे एका बाजूने आपल्या बरोबर डबल टिप येते. या पद्धतीने आपला जो गळा आहे तो छान असा रेडी झाला आहे. याला डेकोरेट अजूनही करायचं असेल तर आपण लेस वगैरे कुठल्याही आपल्याकडे जे अवेलेबल आहेत त्या साधनांचा वापर करून करू शकतो. त्यानंतर आता याला आपण खालील बाजूने कमरपट्टी लावून घेणार आहोत. कमरपट्टी लावण्या अगोदर जे आपल्याला चेक करून घ्यायचे की आपला गळा एकदम प्रॉपर आला आहे का, दोन्ही साईडचे जे आपले आकार आहेत ते एकावरती एक ठेवून व्यवस्थित बसतात का. त्यानंतर आपण कमरेला जो टक्स मारतो तो इथे मारणार नाही, त्यामुळे तर टक्सचं जे माप आहे ते आपण कट करून टाकले. खालील बाजूने 1 इंच वर तिरकस या पद्धतीने ते माप कट करून टाकलं आहे. आणि त्यानंतर खाली कमरपट्टी लावून गळा जो आहे तो पूर्णपणे रेडी झाला आहे मैत्रिणींनो. अशा पद्धतीने आपण पूर्ण त्यानंतर ब्लाऊजचे शोल्डर जोडून ब्लाऊजला बाही जोडून जो ब्लाऊज आहे तो पूर्ण रेडी करून झाला आहे माझा. तर कसा वाटला हा नवीन पद्धतीचा गळा तुम्हाला. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्याकडे सर्व प्रकारच्या ब्लाउजांचे सर्व मापाचे तयार पेपर पॅटर्न कटिंग मिळतात. त्यात कुठलाही फ्रॉड होणार नाही आणि जे ब्लाऊज आहे ते तुम्हाला नक्कीच परफेक्टच बसेल याची मी तुम्हाला खात्री देते. आणि तुम्हाला अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती दिलेल्या